शिक्षकांचा आपण आता पवित्र पोर्टलद्वारे हे करणार आहात का, हा प्रश्न त्यांनी विचारला आहे. म्हणजे निरंजन, ते नेमणुका तुम्हाला नाही करणार विचारते, आहे मंत्री महोदयाला का, तर विचारते. त्यामध्ये असं कळतंय की आपण यावेळेस फक्त 3च चॉईसेस देणार आहे. तुम्ही इकडे बघूच नका, तिकडे बघा. 3च चॉईसेस त्यामध्ये देणार आहे असं कळतंय. तर त्याबद्दल पण आपण खुलासा करावा. तिन्ही की मागच्या वर्षी सन्माननीय आपण सदस्यांनी जे विचारले प्रत्येकी आपण 10 चॉईसेस दिल्या होत्या, यावर्षी 3च देणार आहे असं मंत्री कळतंय. महोदय. त्याबद्दलही कृपा करून खुलासा करावा. तिन्ही सन्मान्य सदस्यांचं एकत्र उत्तर द्या. एक तर सगळ्यात पहिले अभिजित वंजारी साहेबांनी जे विचारलं की पवित्र पोर्टलची तारीख ही आता 30 तारीख होती, ती संपलेली आहे, ती वाढवणार का? तो ऑलरेडी आपण 10 जुलैपर्यंत ती वाढविलेली आहे आणि आवश्यकता पडल्यास ते आपण 10 जुलैच्या नंतर देखील त्या ठिकाणी वाढवू. दुसरं आपला लिंगाडे साहेब आपलं काय म्हणणं होतं? हां, तीन ऑप्शन्स आपण जे दिले. आधी वारंवार सदस्यांनी देखील ऑब्जेक्शन घेतलेलं अनेक वेळेस की पवित्र पोर्टलच्या माध्यमातून ज्यांची निवड होते ते मराठवाड्यातले लोक इकडे पश्चिम महाराष्ट्र किंवा पश्चिम महाराष्ट्रातले विदर्भात असं तिकडे मागे खोडके साहेबांनी हा प्रश्न उपस्थित केला होता. आणि अनेक वेळेस मग ते जे निवड झालेले उमेदवार आहे ते त्या ठिकाणी जॉईन करत नाही. म्हणून त्याच्यावर मार्ग म्हणून आपण 10च्या ऐवजी ऑप्शन आता 3 त्या ठिकाणी केले आहे, जेणेकरून त्या विभागातल्या उमेदवारांना त्या विभागामध्ये त्या ठिकाणी नोकरी मिळेल.